नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. कोण मंत्री होणार, आता गेले 8 दिवस सगळीकडे चर्चेला उधाण आलं होतं आणि अखेर एकदा मंत्रिपद सगळ्यांना वाटप कोणाची किती हे सगळं आता स्पष्ट झालं. 39 मंत्र्यांनी शपथ घेतली, आमदारांनी शपथ घेतली, मंत्री बनले. त्यामध्ये आज विशेष उल्लेखनीय बाब मला करायचे म्हणजे चंद्रकांत दादा पाटील, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व, राज्यातलं अतिशय जलद गतीनं राज्याचे नेते म्हणून ज्यांनी नाव मिळवलं असे चंद्रकांत दादा पाटील यांनी आज शपथ घेतली. बरेच जण की ज्येष्ठ नेत्यांना डावललं जाणार त्यामध्ये चंद्रकांत दादांचं सुद्धा नाव घ्यायला कुठं कमी पडत नव्हते. परंतु चंद्रकांत दादा हे असे आहेत, त्यांना आमच्या प्रतिनिधींनी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, पक्षाचे जे आदेश असतात, आम्ही आर एस एसची बाळकडू त्यांना सगळं ते आम्हाला पक्ष आदेश देईल, लोटायला सांगितलं तरी आम्ही लुटू, ही त्यांची भूमिका आहे. अध्यात्मातली ती व्यक्ती आहे, नुसतं राजकीय नाही आहे. चंद्रकांत दादांना आम्ही चांगलं ओळखतो. परंतु आज त्यांनी शपथ घेतल्यानंतर जे देवाभाऊंचं मंत्रिमंडळ आहे, देवेंद्र फडणवीसांचं, नक्कीच आज जे मंत्रिमंडळ बघितलं म्हणजे एकनाथ शिंदेंच्याकडनं सुद्धा ज्या आमदारांनी शपथ घेतली, अजितदादांच्या आमदारांनी, काही तिथंही ज्येष्ठ आहेत, इकडेही ज्येष्ठ आहेत आणि इकडेही ज्येष्ठ आहेत. आणि नंतर 2.5 वर्षांना काहीतरी बदल करणार म्हणतात. ते 2.5 वर्षांना नव्या चेहऱ्यांना परत आणि संधी देणार. आत्तासुद्धा नवीन चेहऱ्यांना संधी दिली भारतीय जनता पक्षानं. पण एक सुसंस्कृत चेहरा म्हणून जो चंद्रकांत दादांचा आहे तो मंत्रिमंडळात हवा होता आणि तो पाहिजे होता, हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांनी बोलूनही दाखवलं. मराठा आंदोलन, त्याच्यासाठी त्यांनी आधी जी भूमिका वटवली, जी देवेंद्र फडणवीसांनी जे आरक्षण दिलं, त्यात चंद्रकांत दादांचा रोल हा अतिशय महत्त्वाचा होता. आणि आत्ता चंद्रकांत दादांना डावलून परत हे मराठा आंदोलन हे थांबलंय का? अजून नाही थांबलं. हे कधी परत वर येणार आहे हे सांगता येत नाही. आणि दादा हे केवळ तेवढ्यापुरतं मर्यादित नाहीत, राज्याचे नेते आहेत, ते राज्यातलं ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. परंतु देवाभाऊंनी मंत्रिमंडळात समतोल साधलेला आहे. काही नवीन चेहरे आणि जे जुने जाणते आहेत ते परत म्हणजे विखे पाटील असतील, बाकीचे बावनकुळे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी तर चांगली भूमिका बावनकुळेंची आहे, त्यांना सुद्धा मंत्रिपद दिले. रवींद्र चव्हाण आता प्रदेशाध्यक्ष होतील. परंतु चंद्रकांत दादांनी जशी शपथ घेतली तसं पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा भागात खरोखर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. म्हणजे वाटत नव्हतं की चंद्रकांत दादांचे समर्थक एवढे आतषबाजी करतील आणि पुढे येतील. कारण दादांनी ही जोडलेली माणसं आहेत आणि भपका करणं हे चंद्रकांत दादांचं ते रक्तातच नाही आहे. परंतु आज मात्र उत्साहानं, कारण आता 2014, 19 आणि 24ला सुद्धा दादा मंत्री बनत आहेत. वास्तविक एक सामान्य कुटुंबातली ती व्यक्ती एवढी पुढं आली आणि त्यांच्याकडे बघताना नुसतं सुशिक्षित नाही तर सुसंस्कृत म्हणून सुद्धा बघितलं जातं, चारित्र्यवान म्हणून बघितलं जातं. आणि भारतीय जनता पक्षातल्या केंद्रीय नेतृत्वानं सुद्धा हे त्यांचं वागणं, त्यांचं पक्षनिष्ठा, RSS मधलं कार्य, ह्याची पोचपावती आज त्यांना दिली म्हटलं तर हरकत नाही. आणि कार्यकर्त्यांनी जो उत्साह केलेला आहे, उत्साह आज बघतोय आतषबाजी महाराष्ट्रामध्ये, ते विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मग हे संकेत नक्की आता कळालं की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याची पश्चिम महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत दादा हे पाहिजे होते. कारण दादा प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे होते. त्या काळात त्यांनी केलेली कामगिरी, त्यांना मिळालेलं यश भारतीय जनता पक्षाला हे कधीच विसरता येत नाही. आणि पुन्हा त्यांना संधी देऊन भारतीय जनता पक्षानं हा चांगला निर्णय केला, चांगला डाव खेळला. आगामी काळात बघू ह्याचे परिणाम कसे होतात. पण चंद्रकांत दादा हे अभिनंदनास पात्र आहेत आणि त्यांचं आपण अभिनंदन करूया. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.